शुभ दीपावली. भरपूर प्रमाणात पदर सुटणारी आणि खुसखुशीत होणारी करंजी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. रेसिपी पुढे बघूया. नमस्कार, मी वनिता, रेसिपी विथ वनिता या चॅनेलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर रेसिपीला सुरुवात करू. इथे आपल्याला पहिले रवा भाजून घ्यायचा आहे. तर मी 2 वाटी रवा घेतलेला आहे. हा आपल्याला तुपामध्ये छानपैकी भाजून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 वाटी खोबरं घेतलेले ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे. ब्राऊन होईपर्यंत हे छान भाजून घ्यायचं. त्याचबरोबर आपल्याला 1 छोटी वाटी खसखस घ्यायची आहे, ती सुद्धा तुपामध्ये मस्त फ्राय करून घ्यायची. सारणामध्ये थोडं मीठ, त्याचबरोबर आपल्याला विलायची आणि सुंठ पावडर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला काजू बदाम पावडर टाकून घ्यायची आणि गोडप्रमाणे आपल्याला पिठी साखर वापरायची आहे. आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता तुम्ही. मनुके टाकलेले आहेत मी. आता आपल्याला पीठ तयार करायचं आहे करंजीसाठी. तर इथे मी मैदा घेतलेला आहे 2 वाटी आणि अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे. अर्धा चमच मीठ घेतलेला आहे. आता 2 चमच आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे आणि त्या पिठामध्ये टाकून आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपल्याला मळून ठेवून द्यायचं आहे 5 ते 10 मिनटासाठी. आता आपल्याला साठा तयार करायचा आहे. त्यासाठी मी 2 चमच तूप घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 चमच मी कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे. आता हा साठा आपण तयार करून घेतलेला आहे. आता 5 ते 10 मिनटं आपल्याला झालेले आहेत. आता हे परत मळून याचे 4 गोळे तयार करून घ्यायचे आणि 4 पोळ्या मस्त लाटून घ्यायच्या. एकावर एक साठा लावून आपल्याला ही पूर्ण एक पोळी तयार करायची आहे. आपल्या ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत एकावर एक ठेवून. व्हिडिओमध्ये बघत असाल मी कसं करते. हा साठा बनवलेला आहे ना, तो पूर्ण चपातीला लावून घ्यायचा, त्याच्यावर दुसरी चपाती, असं करून आपल्याला 4 पोळ्या एकावर एक ठेवून असा रोल करून घ्यायचा आहे आणि सुरीने अर्धा इंच असे कट करून घ्यायचे आहेत गोळे. जसे आपण करंजीला जेवढे पोळी बनवतो त्याप्रमाणे आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत आणि त्याची पोळी लाटून आपल्याला करंजी बनवून घ्यायची आहे. तुम्ही साच्यामध्ये बनवा किंवा तुमच्याकडं कापणी असेल त्यानेसुद्धा तुम्ही बनवू शकता. आणि ही मस्तपैकी आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आणि करंजीला छानपैकी असे भरपूर प्रमाणात पदर सुटलेले आहेत आणि त्याचबरोबर ती खुसखुशीतसुद्धा झालेली आहे. तर मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा व्हिडिओला लाईक करा आणि दिवाळी सणाला दिवाळी फराळ रेसिपीसाठी पुन्हा एकदा भेटूया. शुभ दीपावली.